नमस्कार मित्रांनो, अजून एक नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण बोरेगावमध्ये आलो आहोत, तर चला व्हिडिओ सुरू करूयात। नमस्कार मित्रांनो, आज आपण अक्कलकोट तालुक्यातील बोरेगावमध्ये आलेलो आहोत। साधारण सोलापूरपासून 25 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे आणि धोत्रीपासून 6 किलोमीटर अंतरावर बोरेगावला येतं। गाव जरी छोटं असलं तरी गावामध्ये अत्यंत महत्त्वाचं एक शिवलिंग आहे। पूर्वी सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवलिंगाच्या जर बाबतीत बोलायचं झालं तर अत्यंत सुंदर आणि रेखीव आणि वैशिष्ट्यपूर्ण असलेलं शिवलिंग हे हत्तरसंग कुडलमध्ये आपण पाहिलेलं आहे। तर त्याच्याबरोबर अनेक ठिकाणी वेगवेगळे शिवलिंग मुख असलेली आणि वैशिष्ट्यपूर्ण असलेली शिवलिंग आपण पाहिलेली आहेत, परंतु सगळीच शिवलिंग सगळ्याच शिवलिंगाच्या मानानं वेगळेपण दर्शवणार आहेत। तर हे जर तुम्ही शिवलिंग पाहिलं तर अशा स्वरूपाचं शिवलिंग महाराष्ट्रामध्ये कुठं असेल असं मला वाटत नाही, आणि जर याच्यावर सखोल अभ्यास झाला तर कदाचित देशातील एकमेव सुद्धा हे शिवलिंग ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही। इतकं हे सुंदर असं यादव काळातलं शिवलिंग आहे। तर आता आपण हे शिवलिंग सविस्तर संपूर्ण जवळनं जाणून घेणार आहोत। तर या शिवलिंगाचं वैशिष्ट्य, हे शिवलिंग तुम्ही पाहू शकता। ह्या गावामध्ये बोरेगावमध्ये आल्यानंतर पाच पीर या नावाचा एक परिसर आहे आणि या इथे एक मोठी बारव आहे। काळाच्या ओघामध्ये ही विहीर आता उघडी पडलेली आहे, पाणी नाही आहे, आणि ह्या विहिरीच्या बाजूला असलेल्या कट्ट्यावर हे सुंदर असं मोठं महादेवाचं शिवलिंग आहे। तर हे शिवलिंग साधारण 25 वर्षापूर्वी गावकऱ्यांना सापडलं आणि त्यांनी इथं असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली कट्ट्यावर हे शिवलिंग ठेवलेलं आहे। तुम्ही पाहू शकता, मोठं असं हे भव्य असं पिंपळाचं वृक्ष आहे आणि त्याच्या खाली असणाऱ्या कट्ट्यावर हे शिवलिंग सध्या विराजमान आहे। ह्या शिवलिंगाचं वैशिष्ट्य असं की वरील बाजूस तुम्ही आपण जर पाहिलं तर मध्यभागी एक मोठी शाळुंकी आहे आणि त्याच्या चारी दिशेला 4 शाळुंक्या आहेत आणि त्याच्यामध्ये अभिषेक केलेलं पाणी, अभिषेक केलेलं दूध किंवा पाणी जाण्यासाठी हा भोवतीचा जो जलप्रणाल मार्ग आहे, हा जलप्रणाल मार्ग आणि इथून ते निचरा होण्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे। म्हणजे चांगल्या पद्धतीनं केलेले अभिषेक सुस्थितीमध्ये बाहेर येता यावं अशी ही इथं छोटी रस्ता केलेली आहे, म्हणजे ते जलप्रणाल मार्ग सोडलेला आहे। तर ह्या शिवलिंगाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 आपण शाळुंकी पाहिलेल्या आहेत। म्हणजे वर दिसणारे 5 शिवलिंग आणि त्याच्या ह्या ज्या 2 मजल्या बाजू आहेत आणि त्याच्यामध्ये असणारे 3 असे वरच्या बाजूला 5 आणि खालच्या बाजूला 12 आणि असे एकूण हे 17 शिवलिंग इथं आपल्याला पाहायला मिळतात। एकाच शिवलिंगामध्ये 17 शाळुंकी आता आपण पाहिलेल्या आहेत। तर ह्या शिवलिंगाचं आणखीन दुसरं एक वैशिष्ट्य असं की ह्या शाळुंकी बरोबर अनेक शिवमुख याच्यामध्ये कोरलेले आहेत। शिवांचे मुख चेहरे आता आपल्याला दिसतात। साधारण 18 शिवमुख कोरण्यात आलेले आहेत। तर ते आपण आता जवळनं पाहूया। त्याचा हा दुसरा भाग इथं आहे आणि इथं ह्या शिवलिंगाची शेवट आहे वरच्या भागात। खालचा जर भाग पाहिलं तर अशाच प्रकारचा दुसरा जलप्रणाल मार्ग आहे आणि याच्या सुरुवातीला शेवटे आलेले आहेत। एक मला सांगावीशी वाटते की स्थानिक लोकाला त्यांनी याच्यावर व्हायब्रेट पाहिलेलं आहे, त्याच्यामुळे ही सर्व शिवमुख याच्यामध्ये झाकले गेलेली आहे। तर ते अशा पद्धतीनं इजा न होता आपण काढण्याचा प्रयत्न करूया, जसं आपण गावकऱ्यांना सांगणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता, सुरुवातीला 2 शिवमुख आहेत। 2 शिवमुख झाला की 3 इथं शिवपिंड आहे शाळुंकी। ते 2 झाल्यानंतर आता आपण
आहोत. 3रं, 4थं, 5वं, 6वं आणि 7वं. तर आता याच्यामध्ये परत 3 साळुंकी दाखवले आहेत. 7 पण बघितलेत आपण. हे आहे 8वं, 9वं, 10वं, 11वं आणि 12वं. हे 12 आता शिवमुख झाल्यानंतर परत 3 साळुंकी इथं सोडलेले आहेत. 12 नंतर 13, 14, 15, 16 आणि 17 इथपर्यंत आले. आणि नंतर इथं 3 साळुंकी आहेत. 17, 18 आणि 19 असं इथं शिवमुख आहे. आणि ही सर्व शिवमुख ऑइल पेंट लावल्यामुळं अस्पष्ट झालेले आहेत. परंतु त्यांचे चेहरे, नाक आणि कानातले अलंकार याच्यावरनं ते शिवमुख आहेत हे मात्र आपण नक्की ओळखू शकतो. असं हे वैशिष्ट्यपूर्ण शिवलिंग तुम्ही पाहू शकता. अत्यंत महत्त्वाचं आहे. वेगळं पण दर्शवणारं आहे. साधारण 4 फूट लांबीचं आहे आणि 3 फूट उंचीचं आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण सोलापूर अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मुंबईपासून साधारण 2 किलोमीटर असणार सोलापुरातील सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ शिवचरित्रकार डॉक्टर सुरेंद्र शेटे सर यांचं फूड मॉल याच्यामध्ये आज आपण आलो आहे. तर तिथलं सुंदर असं आज आपण स्वामी थाळीचा आस्वाद घेणार आहोत. अनेक लोक येतात इथं याचा स्वाद घेतात आणि जातात. आणि अल्पावधीमध्ये प्रसिद्ध असलेलं हे सोलापुराचं सुप्रसिद्ध असं हॉटेल आज आपण पाहणार आहोत. तुम्ही बाहेरनं पाहू शकता की अशा मागणीचं सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणत्याही हॉटेलचं तुम्हाला स्वरूप पाहता म्हणजे दिसणार नाही. असं वेगळं स्ट्रक्चरचं एक वेगळं वास्तुशैलीचं मिलाप असणारं आणि सोलापुराच्या अत्यंत हायवेवर असलेलं सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे आता आपण जाणार आहोत. तर इथली स्वामी थाळी ही प्रसिद्ध आहे. 199 रुपयामध्ये संपूर्ण जेवण कितीही तुम्ही खाऊ शकता. आणि त्याच्यामध्ये पारंपरिक पद्धतीची हुग्गी आली आणि सोलापुरातील शेंगा चटणी, भाकरी, चपाती आणि विविध भाज्या, कोशिंबीर असे सर्व पौष्टिक पदार्थ दिले जातात. तर चला आता आपण त्याचा आस्वाद घेऊया. सोलापुरातील सुप्रसिद्ध डॉक्टर सुरेंद्र शेटे सर यांचं सोलापूर अक्कलकोट महामार्गावर साधारण कुंभारीपासून 2 किलोमीटर अंतरावर असलेलं त्रिनेत्र फूड मॉल या रेस्टॉरंटमध्ये आज आपण आलो आहोत. तर येथील सर्व खाद्य हे अत्यंत प्रसिद्ध आहे. त्यातलं आज आपण स्वामी थाळी याचा आस्वाद घेणार आहोत. तर तुम्ही जर ही थाळी पाहिली तर 200 रुपयाला पर एका व्यक्तीला अनलिमिटेड आपण खाऊ शकतो. तर त्याच्यामध्ये चपाती, भात आणि पारंपरिक पद्धतीची गव्हापासून केलेली हुग्गी ही सोलापुरातील प्रसिद्ध आहे. तुम्हाला कोणत्याही हॉटेलमध्ये ही हुग्गी ठराविकच वेळेला मिळते, परंतु इथे मात्र वर्षभर उपलब्ध असते. आणि तुम्ही पाहू शकता आमटी आहे, वरण आहे, कढी आहे आणि भाजी, भात आणि तुम्ही पोटभर कितीही घेऊन खाऊ शकता, ते पण अगदी 200 रुपयामध्ये. असं हे संपूर्ण सात्विक असलेलं भोजन खाण्याचा आस्वाद घेण्यासाठी आज आम्ही सोलापूरमध्ये इथं आलेलो आहोत. आणि तुम्ही सोलापूर अक्कलकोटला जात असताना
तुम्ही एकदा यावं, सर्वांनी याचा आस्वाद घ्यावा असे छोटीशी विनंती. मुलींना अजून काय करून सांगतो